हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ। कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा अनुभव खूप अद्भुत आहे आणि जे लोक परीक्षा स्वामींची बघतात त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। ह्या ताईंनी तर चुकून हा असा प्रकार केला होता, पण तरी देखील स्वामी महाराजांनी त्यांना व्यवस्थित मार्गावरती आणलं। तर आज जास्त वेळ न घालवता ऐकूया त्या ताईंचा अनुभव। श्री स्वामी समर्थ। आज माझा अनुभव मी तुम्हाला सांगते। माझा अनुभव म्हणजे एका प्रकारे नास्तिक व्यक्तीचा अनुभव म्हटला तरी चालेल आणि नास्तिक व्यक्ती कसा आस्तिक झाला असा हा अनुभव आहे। मी लहान होती तेव्हाच माझी आई वारली आणि त्यानंतर हळूहळू थोडे दिवस गेले आणि थोड्या वर्षानंतर माझे वडीलसुद्धा वारले आणि मी माझे मामा आणि मामी होते त्यांच्याजवळ राहत होते। माझे शिक्षण त्यांनी केले आणि हळूहळू जशी मी मोठी झाली तसे तसे माझ्या मनामध्ये देवाबद्दल काहीच आणि कोणत्याच प्रकारचा भावना होता। मी देव मानतच नव्हती आणि मी कोणत्या मंदिरातही जायची नाही, कोणत्या देवावरती माझा भावही नव्हता। आता माझे मामा मामी हे गणपती बाप्पाची सेवा वगैरे करायचे, इतर दुसऱ्या देवांचीही करत होते, पण मला देव म्हणून ह्या मान्यच नव्हता। कारण देव असता तर माझे आई वडील आज जिवंत असते, ते वारले नसते, म्हणून माझा देवावरती विश्वासच नव्हता। मी पूर्णपणे नास्तिक होती। त्यानंतर माझं शिक्षण वगैरे कंप्लीट झालं, लग्नाची वय झाली आणि माझे मामा आणि मामी त्यांनी माझे लग्न हे एका मुलासोबत केले आणि ते एकदम म्हणजे व्यवस्थित नोकरी करणारा व्यक्ती, घरचे लोकही सुशिक्षित होते। म्हणजे मी पण नोकरी करत होती हॉस्पिटलमध्ये। फक्त फरक असा होता की ते आस्तिक होते आणि मी नास्तिक होते। माझ्या घरामध्ये माझे सासरे, माझी सासू आणि त्यांचा एकुलता एक मुलगा आणि आता एक मी नवीन आली ती त्यांची सून त्या घरामध्ये। तर माझी सासू हे म्हणजे आस्तिक होती, ती सेवा वगैरे करायच्या त्या देवांच्या, माझे सासरेसुद्धा आणि माझे मिस्टरसुद्धा। पण माझी जी सासू होती ते स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आणि मला देव वगैरे बिलकुल मान्यच नव्हता। मी हे मान्यच करत नव्हती की देवाचं अस्तित्व आहे, कारण मी तरी काय करणार, लहानपणापासून माझ्यासोबत सर्व चुकीचंच घडलं आणि ज्या मुलाला किंवा ज्या लेकराला आई लहानपणापासून भेटलीच नाही तिला शिक्षण तरी काय लागणार आहे। आणि माझी आई लहानपणीच वारली त्याच्या कारण मला देवावरती राग होता, वडील पण नव्हते, म्हणून मी देव वगैरे मानतच नव्हती। पण माझी सासू आणि सासरे जे होते ते खूप स्वामी सेवा करायचे आणि माझे मिस्टरसुद्धा स्वामींची सेवा करत होते। माझी सासू मला नेहमी म्हणायची की तू देखील स्वामींची सेवा करत जा, तू देखील पूजा करत जा, पण ते मला काही आवडायचं नाही। ते मिस्टर आणि माझी सासू मला खूप आग्रह करायचे आणि त्यांच्याकडे पाहून मला असं वाटत होतं जाऊ दे, जास्त वादविवाद न करता म्हणताय तर करू द्या। फक्त त्यांच्या म्हणण्याखातीर मी 2 हात जोडून द्यायची, नमस्कार करून घ्यायची आणि थोडंसं पाणी घेऊन बतून द्यायची स्वामींवरती। माझी श्रद्धा वगैरे काहीच नव्हती। असेच हळूहळू दिवस गेले। पण माझी जी मुलगी होती तिची 12वी कंप्लीट झाली आणि तिला शिक्षण करण्याकरता आउट ऑफ कंट्री जायचे होते। तर फॉर्म भरायचा होता, पण थोडंसं असं म्हणजे घरातले माझे मिस्टर वगैरे पण नाही म्हणत होते। माझी इच्छा होती की तिने जावं बाहेर आणि तिची खूप इच्छा होती। तर माझ्या सासूला ह्याविषयी माहितीच होता। मग तेव्हा मला त्या म्हणाल्या तुला खरंच तुझ्या मुलीला बाहेर पाठवायचं आहे का शिक्षणाकरता? तर मी बोलली हो माझी इच्छा आहे। मग त्या म्हणाल्या जर का तुला पाठवायचं आहे आणि आता माझा मुलगा तर नाही म्हणतोय आणि तुला खरंच तसं करून घ्यायचं असेल तर तू स्वामींचे 11 गुरुवार कर। मला परत थोडंसं म्हणजे असं झालं की हे काय, आता हिला शिक्षणाकरता जायचं आहे, तिथे स्वामी तरी काय करणार आहे आणि काय स्वामीचा उपवास करायचा। पण त्यांनी जिद्द केली आणि मलाही असं वाटलं की जाऊ दे म्हणताय ना तर करूया, पाहूया बरं आहे का। आणि एक माझ्या मनामध्ये पण होतं की खरंच स्वामी आहे का, याच्यावरनं आपल्याला यांचं अस्तित्व माहिती पडेल आहे किंवा नाही। उपवास करण्यात काय जाते, करूया। तर मग मी जसं त्यांनी मला सांगितलं तसं मी उपवास केला। माझ्या मनामध्ये शून्य प्रकारची ही भक्ती स्वामींविषयी होती नाही, तरी मी माझ्या सासूच्या म्हणण्यावरून 11 गुरुवार हे चालू केले। आणि पहिलाच गुरुवार होता माझा आणि माझी सेकंड शिफ्ट होती। तर मी नोकरीवरून 7 वाजता घरी आली आणि जेवण वगैरे सर्व बनवलं आणि मग त्यांनी मला जसं सांगितलं तसं मी पूजा स्वामींची केली। त्यानंतर आमच्या बाजूमध्ये एक काकू राहतात, मी त्यांच्याकडे गेली। तर त्यांनी त्या दिवशी फिश बनवली होती त्यांच्या घरी।
त्यांनी त्या दिवशी त्यांच्या घरी नॉनव्हेज बनवलं होतं आणि नॉनव्हेजमध्ये फिश बनवली होती त्यांनी. आणि मला खूप नॉनव्हेज आवडतं, तर मी त्यांच्या म्हणजे मला गुरुवार आहे ठीक आहे ओके, पण माझं तिकडे काही एवढं जास्त लक्ष नव्हतं. पण मी जाणून त्या दिवशी नॉनव्हेज खाल्लं की खरंच स्वामी आहे का आणि देवाचं अस्तित्व आहे का. आणि मी बघतेच बरं की नॉनव्हेज खाल्लं तर काय होते, कारण सर्व म्हणतात ना, म्हणजे माझी सासू पण म्हणतात की स्वामींना आवडत नाही वगैरे नॉनव्हेज नाही खायचं असं तसं. तर मी काही लक्ष दिलं नाही आणि मला खायचंच होतं, मला स्वामींचं अस्तित्व पाहायचंच होतं, म्हणून मी नॉनव्हेज त्या दिवशी पहिल्या दिवशी खाल्लं. आणि परत मी घरात आली आणि तसेच मी ते जे गुरुवारचे उपवास होते, काय मांडणी वगैरे होते ते केली, ते पूजा जशी सांगितली तशी पूजा मी नॉनव्हेज खाऊन सण्या केली. आणि त्या दिवशी मला खरोखर असा विश्वास झाला की स्वामी हे नाही, स्वामींचं काहीच अस्तित्व नाही आहे मला असं वाटलं. तर त्यानंतर झालं असं, एक गुरुवार गेला, दुसऱ्या गुरुवारीही तसंच झालं. दुसरा जो गुरुवार होता त्या गुरुवारी माझी म्हणजे फर्स्ट शिफ्ट होती. मग मी 2 वाजता घरी आली, तर 2 वाजता मी माझ्या मैत्रिणीकडे गेली आणि दुसऱ्या गुरुवारीही मी जाणून नॉनव्हेज ऑर्डर केलं आणि मी दुसऱ्या गुरुवारीही नॉनव्हेज खाऊन आली आणि घरी आली आणि मी तशीच स्वामींची पूजा केली. दुसऱ्या गुरुवारीही काहीच झालं नाही. परत तिसरा गुरुवार आला, तिसऱ्या गुरुवारी पुन्हा मी ती चूक केली. मी तिसऱ्या गुरुवारीही नॉनव्हेज खाऊन घरी आली आणि स्वामींची सेवा केली. पण त्या गुरुवारी असं घडलं की तिसऱ्या गुरुवारी मला इतक्या उलट्या व्हायला लागल्या आणि त्या उलट्या साधारण नाही तर रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या मला. आणि माझी तब्येत इतकी जास्त बिघडली की मला तेव्हाच्या तेव्हा हॉस्पिटलला घेऊन गेले आणि मला हॉस्पिटलमध्ये 3 दिवस ॲडमिट करावं लागलं. आणि विशेष त्याहून म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी की डॉक्टर जे आहे ना त्यांना सुद्धा कळत नव्हतं की रक्ताच्या उलट्या कशा होत आहे म्हणून. तेही आश्चर्यचकित झाले. 3 दिवस हॉस्पिटलमध्ये मी राहिली आणि मला माझी चूक लक्षात आली की मी हे चुकीचं केलं आहे आणि कुठे ना कुठे स्वामी आहे आणि स्वामींना हे माझे असे वागणे मान्य झाले नाही. आणि त्यानंतर मला 3 दिवसानंतर मला डिस्चार्ज दिलं. मी घरी आली आणि घरी आल्यानंतर मी स्वामींची माफी मागितली. पण त्यानंतर असं घडू लागलं माझ्यासोबत, म्हणजे जे माझे 11 गुरुवार चालत होते त्याच्यामध्ये माझ्यासोबत असं घडू लागलं, म्हणजे माझं लक्ष ज्या बाजूला जायचं माझ्या आजूबाजूला किंवा घराच्या आजूबाजूला किंवा मी ज्या बेडवरती झोपत होती तिथे बाजूला मला हडं येतात ना, नॉनव्हेजचे हडं, म्हणजे मांसाहार केलेल्या ज्या हड्ड्या असतात मला त्या सर्वीकडे दिसत होत्या आणि त्या फक्त मला दिसत होत्या, त्या कोणाला दिसत नव्हत्या. म्हणजे मी घाबरून गेली ते पाहून की बापरे हा सर्व काय प्रकार आहे. आणि मी जेव्हा स्वामींना माफी मागली, स्वामींची नाक घसणी केली, तेव्हापासून मला ते दिसायला बंद झालं. तर मला थोडासा म्हणजे अजून जास्त माझा विश्वास ह्या स्वामींवरती वाढला. त्यानंतर झाले असे की जो शेवटचा गुरुवार होता माझा 11वा गुरुवार आणि त्याच दिवशी मुलीचा फॉर्म ह्या भरण्याची शेवटची तारीख होती. माझी मुलगी खूप रडत होती, खूप म्हणजे इतकी जास्त रडली ते की आज जर का मी फॉर्म भरला नाही तर मी बाहेर जाऊ शकणार नाही. आणि मग मी माझ्या मिस्टरांना बोलली, पण त्यांची तर इच्छा होतीच नाही. त्यांनी डायरेक्ट मना करून दिलं की नाही मला नाही पाठवायचं आहे म्हणून आणि ह्या विषय नको. तर मी स्वामींना पुन्हा प्रार्थना केली की स्वामी जर का खरंच तुमचं अस्तित्व आहे तर तुम्ही माझ्या मुलीचं ॲडमिशन आज करणार म्हणजे करणार. आणि हे माझीही परीक्षा आहे की मी खरी आहे की तुम्ही खरे आहे, हे तुमची परीक्षा आहे, तुम्ही सिद्ध करा आणि तुम्हाला करावंच लागेल. म्हणजे मी स्वामींजवळ तशी जिद्द केली. मी तिकडनं थोडंसं मन नाराज करून उठली आणि बेडजवळ जाऊन सण्या बसली, थोडी लेटली आणि हातामध्ये मोबाईल घेतला. तेवढ्यात माझे मिस्टर आले आणि मला बोलले, चल म्हणे तुम्हाला फॉर्म भरायला जायचं आहे ना, एक काम करा, जा म्हणे तुम्ही, कारण ती खूप रडते आहे, करून पहा प्रयत्न. आणि मी इतकी खुश झाली. आम्ही जसं तसं फटाफट सर्व आवरलं आणि माझी मुलगी आणि आम्ही निघालो आणि ड्रायव्हरला आपण सांगितलं चल गाडी काढ वगैरे. आणि 2-2:30 वाजताचा शेवटचा टाईम होता म्हणजे कॉलेजचा त्या बंद होण्याचा आणि 2:30 वाजतापर्यंतच फॉर्म भरले जाणार होते तिथे. तर आम्ही गेलो आणि झालं असं की रस्त्यामध्ये इतकी जास्त ट्रॅफिक की आम्हाला रस्त्यातच लेट होऊन गेलं. म्हणजे 2:30ला आम्हाला त्या कॉलेजमध्ये जायचं होतं, तर आम्ही त्या कॉलेजला 2:45ला पोहोचलो, म्हणजे 15 मिनटं आम्ही लेट. आणि कॉलेजचे गेट हे बंद झालेले होते. तेव्हा पुन्हा एक वेळा सिद्ध झालं स्वामी कोणीच नाही आहे ना, स्वामी विश्वात आहेच नाही. म्हणजे मी इतकी बडबड करायला लागून गेली, तुमचं अस्तित्व नाही, मी मान्यच करत नाही, तुम्ही आहेच नाही असं वगैरे. म्हणजे माझं परत पुन्हा तेच चालू झालं. म्हणजे मला कुठे ना कुठे परत पटायला लागलं की ते वगैरे नाही आहे. कारण मी रस्त्याकडून जेव्हा निघाली तेव्हा मी कंटिन्यू स्वामींना प्रार्थना करत होती की स्वामी तुम्ही आहे ना, तर तुम्ही आज माझ्या मुलीचा फॉर्म भरणारच, स्वामी तुम्ही आहे ना, आजीचं ॲडमिशन करणारच. म्हणजे माझी सारखी ही बडबड चालू होती. आणि कुठे ना कुठे माझ्या मनातही श्रद्धा उत्पन्न झालेली होतीच ना स्वामींबद्दल, म्हणून तर मी
त्यांना प्रार्थना करत होती. आणि झालं असं की जेव्हा मी तो गेट बंद पाहिला, कारण 15 मिनटं आम्ही लेट होते आणि मला समजून गेलं की आता काही ॲडमिशन होणार नाही. आम्ही जसे वापस जाणार तेवढ्यात जे म्हणजे गेटजवळ जे पेहरेदार काका असतात त्यांनी आवाज दिला, वॉचमॅन काकानी, की तुम्ही फॉर्म भरण्याकरता आले आहेत का इथे? तर मी बोलली हो. पण म्हणे काही नाही म्हणे, टाईम तर झाला म्हणे, आता काय. आम्ही तसं म्हणून निघत होते तेवढ्यात ते काका बोलले नाही म्हणे, अजून मध्ये मुलं आहे, काहीतरी प्रॉब्लेम आला आहे म्हणे, फॉर्म भरले जात आहे म्हणे, तुम्ही जावा म्हणे, दुसरी जे गेट आहे ना त्या गेटमधून तुम्ही तसे निघा म्हणे तिकडे. मग मला म्हणजे थोडंसं असं एकदम अंगावर ते शहारे आले माझे हे शब्द ऐकून. आणि मी मध्ये गेली आणि तिथलचं वातावरण पाहिलं तर तिथे ते मुलं बोलत होते की म्हणजे हे खरंच 2:30 वाजतापर्यंतच बंद होणार होते. फॉर्म भरण्याचा शेवटचा टाईम तो 2:30 वाजताचाच होता. पण जे सर्व्हर होतं ना ते काहीतरी डाऊन चालत होतं, 1 तास लेट चालत होतं. सर्व्हरच्या प्रॉब्लेमच्या कारण फॉर्म भरले जात नव्हते आणि 1 तास झाले तो सलग प्रॉब्लेम चालू होता तिथे. आणि जसे आम्ही गेले आणि त्याच्या 5 मिनिटांनी सर्व्हर हे चांगलं झालं आणि सर्वांचे फॉर्म भरले गेले आणि माझ्या मुलीचंही ॲडमिशन झालं. आणि तेव्हापासून मी स्वामींना जे मानायला लागली माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे पूर्ण चेंज आला. मी तरी काय करेल, मला म्हणजे असं वाटत होतं की मी इतकी नास्तिक कशी होती. पण माझ्या आयुष्यामध्ये माझी आई होतीच नाही आणि मला कोणी हे म्हणजे देवाविषयी मला समजवलंच नाही. आणि समजवलं असतं तरी मी मान्य केलं नसतं, कारण लहानपणीच माझ्या आईला देवाने माझ्याकडून लांब करून घेतलं होतं आणि ते दुःख मला जास्त होतं. पण स्वामी आईंना तेही समजलं ना, स्वामी आई माझ्या आईसारखे होऊन माझ्यासोबत आले आणि त्यांनी मला खरंच इतकी सुंदर प्रचिती दिली. माझ्या मुलीचं ॲडमिशन झालं, मी घरी आली, स्वामी आईंजवळ गेली, स्वामी आईंना क्षमा मागितली आणि खरंच मला विश्वास झाला की माझ्या स्वामी आईंचं काय देवाचं सर्वांचं अस्तित्व आहे. आपण भाव, आपण श्रद्धा आपल्या देवावरती ठेवली, आपण विश्वास केला तर आपल्याला ते खरंच अनुभव देतात. तर असा ह्या छोटासा माझा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा किती सुंदर अनुभव होता या ताईचा. आणि ताईंनी तर स्वामींची परीक्षा घेतली. गुरुवार म्हणजे सहसा तर स्वामीच्या सेवेमध्ये आल्यानंतर मांसाहार ह्या वर्जित असतो आणि ह्या ताईंनी तो गुरुवार म्हणजे स्वामींचा उपवास म्हणजे मांसाहार करून सणा केला. म्हणजे तुम्ही विचार करा. पण त्याही काय करते, त्यांना म्हणजे त्यांच्या आयुष्यात घडलं असं होतं ना, त्याच्या कारण त्यांना काही समजलं नाही काय करायचं म्हणून. पण खूप सुंदर यांचा अनुभव होता आणि खरंच अंगावर ते शहारे आले यांचा अनुभव ऐकून. आणि तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की मला सांगा. आणि हे बघा, स्वामी समर्थ महाराज आपल्यासोबत सदैव असतात, आपण नास्तिक असो किंवा आस्तिक असो. आणि जो व्यक्ती नास्तिक असतो ना तो आस्तिक व्यक्तीकरता जास्त देवावरती भरोसा करायला लागून जातो, कारण देव त्याला लवकर प्रचिती देतो आणि ते याच्याकरता देतो की त्या नास्तिकाला देवाला आस्तिक करायचं असतं. तर तुमच्याही जीवनामध्ये असे काही अनुभव असतील आणि तुम्हाला हे लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर नक्की मला कमेंट करा, तुमचा अनुभव मला सांगा. तुमचा अनुभवही ह्या यूट्यूब चॅनलवरती दाखवला जाईल. आणि तुमच्या अनुभवाच्या कारण एक जरी व्यक्ती स्वामी नावामध्ये रंगला, स्वामी सेवेमध्ये रंगला, तर हे तुमच्याकरता खूप म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये पैसा कमवतो, पैशाचं बॅलन्स करतो, त्या प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये जर का पुण्याचंही बॅलन्स झालं तर आपल्या आयुष्यामध्ये कशाचीच कमी राहत नाही. तुमच्याकडून जर का एक जरी स्वामी सेवेकरी घडला तर याच्यासारखं सौभाग्याची वस्तू तुमच्याकरता दुसरी कोणती नाही. तुमचेही अनुभव असतील तर नक्की मला सांगा, नक्की मला तुम्ही कमेंट करा. मी तुमचाही अनुभव याच्यावरती शेअर करेल. आणि विशेष म्हणजे असं की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. आणि तुम्हाला व्हिडिओबद्दल काही सांगायचं असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील जर का तुम्ही बेल आयकन प्रेस केलं तर. आणि स्वामी समर्थ महाराज तर सदैव आपल्यासोबत असतातच याची तर खात्री आहेच. आणि हो, ज्यांनी व्हिडिओ लाईक केलं आहे, कमेंट केला आहे त्यांना खरंच खूप मनापासून थँक्यू. आणि असेच स्वामी सेवा करत राहा, स्वामींसोबत असेच कनेक्ट राहा आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच माझ्या स्वामी आईंना प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. झालेली सर्व सेवा माझ्या स्वामी आईंच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.